सिद्धारूढ स्वामी प्रकरण 30। श्रीमद विवेक सिंधू प्रमाणे शिष्याचा हा ताप हरण करणारे श्री सिद्धारूढ स्वामी अखंड सच्चिदानंद रूपाने विराजमान आहे। त्याकडे काही वर्षापूर्वी एक मुमुक्षू लहान वयातच संसारतापाने तप्त होऊन हा ताप दूर करण्याला गुरु मिळावा म्हणून विचार करीत पूर्वसुकृताच्या योगाने अनेक देश फिरत व तीर्थयात्रा करीत श्री सिद्धारूढ स्वामींची कीर्ती श्रवण करून या ठिकाणी आला व मुमुक्षत्वादी 4 साधनसहित गुरुचे सन्निधी येऊन साष्टांग नमस्कार करून नम्रतेने हात जोडून विनयाने म्हणाला की साक्षात परमेश्वरच अशा गुरु महाराजा, अनायासाने हा ताप दूर करण्याचे कर्तृत्व तुमच्या ठिकाणी आहे असे म्हणून हात जोडून उभा राहिला। स्वामी त्याच्याकडे दुर्लक्ष करून हा सत्याधिकारी आहे किंवा नाही याची परीक्षा करावी म्हणून उदासीन राहिले। मी कृपाकटाक्षाला पात्र नसेन असे स्वामीस वाटले असे समजून तोही गप्प राहिला व मनात समजला की रूप पाहाव्यास ज्याप्रमाणे डोळे पाहिजेत त्याप्रमाणे गुरु कृपाकटाक्ष पाहिजे तर गुरुची सेवा केली पाहिजे। पुढे हा नाना प्रकारची सेवा करू लागला। त्याची परीक्षा पाहण्याकरिता एक दिवशी गुरु त्याच्या जेवणाची उपेक्षा करीत असत, तरी त्याने सद्भावन सोडता सेवेत कमी केले नाही। अगदी नेहमी तो तत्पर असे। हा सद्भावाने सेवा करीत आहे असेन पाहून गुरूंनी त्याला कबीरदास हे नाव योग्य आहे असे समजून त्याला कबीरदास या नावाने हाक मारून आपल्या समोर बसवून घेतले। पण हा तेथे बसता गुरूंच्या मागील बाजूस जाऊन बसला। तेव्हा गुरूंनी याची साधने निश्चयात्मक आहेत काय हे पाहण्याकरिता त्याला विचारिले की ज्ञानसाधना मोक्षाला विवेक हे एक साधन पुरे, इतर साधने कशाला पाहिजे असा प्रश्न ऐकून बालशिष्य म्हणाला, वैराग्य वाचून विवेक नाही तर मग वैराग्य व विवेक दोनच साधने पुरे, इतर साधनांची काय आवश्यकता आहे। शमादी साधने नसतील तर वैराग्य नष्ट होते, तर मग शम एकच पुरे, दया कशाला पाहिजे। मनोनिग्रह व इंद्रियनिग्रह हे एकमेकांवर अवलंबून आहे म्हणून दया, क्षमा वगैरेची जरुरी आहे। आता बोलण्याप्रमाणे याची भावना आहे किंवा नाही हे पाहण्याकरिता स्वामी म्हणाले, अरे शिष्या, ही साधने प्राण्याला मरणाचे औषध आहे, याकरिता यांची इच्छा करू नको। यामशास्त्रांत स्त्रीवश्य, जनवश्य, राजवश्य, भूतवश्य, रसवाद, पौष्टिकत्व इत्यादी सत्ता सिद्धी आहेत म्हणून ती शास्त्रे तुला सांगतो। ती साधने केली तर तुला शांती मिळून जीवितवृत्ती चालेल। तेव्हा बालशिष्य म्हणाला की या लोकी कदाचित सुखाला कारण होतील, परंतु परत्र दुःखालाच कारण आहे। याकरिता विचार करूनच त्याचा मी त्याग केला आहे। गुरु म्हणाले, परसुखाकरिता निराळी उपासना किंवा योगसाधन सांगतो, त्याने तुला सुख मिळेल। शिष्य म्हणाला, यथेह कर्मचितान लोकक्षीयते तथैवामुत्र कर्मचितो लोकक्षीयते या श्रुतीप्रमाणे परलोकादी कर्म रचित असल्यामुळे नष्ट होतात असे ऐकिले आहे। गुरु म्हणाले, ज्या अर्थी विषयच इहलोकी सुखाचे साधन आहे त्या अर्थी तेच प्राप्त करून घे। शिष्य म्हणाला, कर्मणा प्रजया धनेन त्यागेनैके अमृतत्वमान शुभ या प्रमाणाने इहपरन सोडता अमृत सुख मिळणार नाही म्हणून इहपर या दोहोचाही स्वीकार योग्य नाही। तेव्हा गुरु म्हणाले, हा योग्य अधिकारी आहे, याला इतर कामे सांगणे योग्य नव्हे। तेव्हा कबीरदासास म्हणाले, तुझी इच्छा काय आहे। कबीरदास म्हणाले, ईशावास्य उपनिषद कर्मपर आहे किंवा ज्ञानपर आहे याबद्दल संशय आहे, तो निरसन व्हावा अशी प्रार्थना आहे। तेव्हा गुरूंनी कबीरदासाकडून त्याचा कांडित अर्थ करवून त्याची शंका निरसन केली। या भाषांतर करणारालाही योग्य फुरसत मिळाल्यास व गुरुकृपा झाल्यास त्याचे भाषांतर मराठीत करावे अशी इच्छा आहे, कधी सफल होईल ती होवो। शिवानंद या नावाचे दुसरे एक शिष्य आहे, ते लहानपणीच वैराग्यशमदमादी साधनांनी युक्त होऊन पुष्कळ वर्षे लखनौकडे होते। तेथे त्यांनी एक आश्रम स्थापिला आहे। पुढे येथे वेदांत पाठशाळा व अनाथ बालकाश्रम स्थापावा व त्याच्या व्यवस्थेकरिता एक कायमचा फंड जमवावा अशी यांची खटपट चालू आहे।
या कार्याकरिता लागणारी भव्य इमारत डॉ. भगवंतराव सखाराम पाटकर व त्यांचे आप्त रा. वसंतराव आनंदराव दाभोळकर वगैरेंच्या साह्याने येथेच चिद्घनानंद स्वामींच्या समाधीजवळ तयार केली आहे. शरण्य नावाचे एक शिष्य आहे. ते लिंगायत लोकांचा विशेषतः परामर्श घेतात. स्वतः सिद्धारूढ स्वामी हे पूर्ण अद्वैतवादी आहे, पण पुष्कळ लोक आपापल्या ज्ञातिधर्माप्रमाणेच वागणारे आहे. याकरिता मठात त्यांच्या धर्माप्रमाणे त्यांची व्यवस्था ठेविलेली असते. एक गणाप्पा नावाचा चित्रकार कलघगीचा राहणारा शिष्य होता. तो अगदी निरपेक्ष बुद्धीने स्वामीची सेवा करीत असे. त्याने स्वामीकरिता एक चंदनाची उत्तम पालखी करून दिली आहे. तसेच सोनार शिष्य आहे. त्यांनी एक सोन्याचा व 1 रुपयाचा असे 2 मुकुट, पादुका वगैरे करून दिल्या आहेत. उत्सवाच्या वेळी स्वामी गावात सोन्याचे 5 कळस असलेल्या पालखीतून मिरवत जातात. बेंकापा नावाचा एक शिष्य आहे. तो उत्तम चित्रकार आहे. याचे बाळबोध अक्षर फारच उत्तम आहे. हे जागजागी दगडावर कोरलेल्या उपनिषदातील श्लोकांच्या अक्षरावरून समजून येईल. तुकाप्पा सपार या नावाचा एक कोष्टी आहे. त्याने महाराजांच्या पालखीवर घालण्याकरिता एक जरीचे उत्तम कापड येथेच विणून तयार केले आहे.